मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये ज्या महिलांना आत्तापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज पात्र झाल्यामुळे किंवा त्यांचे सन्मान निधी आहे ते मिळत नाही, त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की त्यांना 1-2 हफ्ते मिळाले, पण त्यानंतर त्यांचे हफ्ते मिळण्यास बंद झाले. आता अशा महिलांनी तक्रार कुठे करायची किंवा अशा महिलांनी पुढे काय करायचं? आता महिला व बाल विकास विभागाकडून ही महत्त्वाची अपडेट सांगण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. नमस्कार, मी प्रियांका नागणे. तर जे सरकारच्या माध्यमातून म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या लाडकी बहीण योजनेचे जे भाग घेतलेल्या महिला आहेत त्यांना ठराविक पैसे म्हणजे 1500 रुपयांचा महासन्मान निधी त्यांच्या थेट बँक खात्यात DBT मार्फत दिला जात होता. पण त्यानंतर जवळजवळ 4 ते 5 हफ्ते मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास बंद झाले किंवा त्या लाभापासून वंचित राहिल्या. तर अशा बहिणींनी काय करायचं? आम्ही अपात्र झालो आहोत, आम्हाला कसे कळणार आहेत? किंवा असंही लक्षात येत आहेत की ज्या खरोखरच ज्यांना गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत पैसे न मिळता काही पुरुषांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. तर हे अशी एक बाब लक्षात आल्यामुळे जी खरोखर जे गरजू असलेल्या पात्र असलेल्या ज्या महिला आहेत, बहिणी आहेत, या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिल्या आहेत. तर अशा कोणत्या निकषांमध्ये त्या बसत नाहीत हे सुद्धा आता चेक केलं जात आहे. म्हणजे काय, पडताळणी प्रक्रिया पूर्ण होत आली आहे व अशा बऱ्याचशा महिला आहेत ज्यांना जून-जुलैचे महिनेसुद्धा जून-जुलैचे पैसेसुद्धा मिळाले नाहीत. जून-जुलैचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांना पुढे ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे बंद होणार आहेत. तर इथे पुरुषांचा सुद्धा समावेश होता. त्यामुळे लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना कडकपणे म्हणजे कडक तपासणी व्हायला लागल्या व त्यामुळे बरेच जे अर्जदार महिला आहेत ते अपात्र ठरवण्यात आले आहेत. तर लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जदाराची पडताळणी सुरू झाली. त्याच पद्धतीने जेव्हा पडताळणी सुरू झाली, अपात्र महिलांमध्ये अशाही महिला समावेश झाल्या ज्या कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या निकषांमध्ये अडकून किंवा त्यांचा अर्ज बाद झालेला आहे. ज्यामुळे काय होतं की ज्या महिलांना गरज होती, ज्यांना खरंच गरीब आहे किंवा ज्यांना 1500ची गरज आहे, त्यांचेसुद्धा पैसे बंद झाले आहेत. त्यामुळे अशा ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात येणारे हे 1500 रुपये पुन्हा एकदा सुरू करण्याची जी काही धडपड सुरू आहे सरकारची, ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण फेरपडताळणी सुरू झालेली आहे. ज्या महिलांना अपात्र ठरल्यामुळे या योजनेचे पैसे बंद झालेत, या पडताळणीमध्ये त्यांनी सहभागी व्हायचं आवाहन सरकारने केलं आहे. तर या आव्हानामध्ये बालविकास विभागाकडून महिला व बालविकास विभाग आहे यांच्याकडून ज्या महिलांना कुठल्या ना कुठल्या कारणाने अपात्र ठरवण्यात आले आहे त्यांची आता तपासणी होत आहे. हे पूर्ण यादी म्हणजे तपासणीसाठी जी यादी आहे, अपात्र यादी, ती कुठे भेटणार? तर ती असणार आहे अंगणवाडी सेविकाताई किंवा अंगणवाडी केंद्रावरती जाऊन तुम्ही ते चौकशी करू शकता. त्यामध्ये तुमचं नाव असेल तर बऱ्याच जणांनी आपल्याला कमेंट व मेसेज करून सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही विनंती अर्ज केलेला आहे. म्हणजे ही बातमी खोटी नाही. तुम्ही चौकशी करू शकता, महिला व बाल विकास विभागाकडे जाऊन करू शकता. आता ही अपात्र यादी झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही काय करू ही विनंती अर्ज तुम्ही करू शकणार आहात की असं निष्पन्न सुद्धा झालं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्या 2 किंवा 3 पेक्षा जास्त एकाच घरातल्या रेशन कार्डवरती नाव आहे त्याच महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पण असं नाही, एक विवाहित व एक अविवाहित महिलांनी लाभ घ्यायचा होता. तर इथं पुन्हा पडताळणी सुरू आहे. पडताळणीमध्ये जेव्हा तुम्ही विनंती अर्ज करता तुम्हाला मेसेज येतात आहे, कॉलिंग होत आहेत व इथे जे सरकारच्या माध्यमातून हे कॉलिंग होत आहे, लक्षात घ्यायचं आहे, सरकारकडून ही पडताळणी सुरू आहे. कॉलिंगच्या माध्यमातून होत असलेल्या महिलांना सरकारच्या प्रतिनिधीच्या वतीने ही पडताळणीसाठी कॉलसुद्धा येत आहेत. तर आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की ही जी प्रतिनिधी आहेत त्यांना संपूर्ण माहिती किंवा सहकार्य करायचं आहे. त्यानंतर त्या अंगणवाडी केंद्रावर जाऊन तुम्हाला अर्ज पुन्हा तुम्ही सादर करायचा आहे. त्यानंतर जी काही दुरुस्ती आहे ते करायचं आहे. पण एक लक्षात घ्यायचं की परस्पर ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही प्रक्रियांच्या म्हणजे कुठल्याही प्रकारे ते पडताळणी होत नाही. त्यामुळे ऑनलाईन बळी पडायचं नाही. KYC शेअर करा किंवा तुमचं OTP शेअर करा, हे शेअर करा, ते शेअर करा, तर शेअर करत बसायचं नाही. कारण काय, 1500 रुपयाच्या नादात जे काही तुमच्या अकाउंटवरती पैसे असतील किंवा अकाउंटची पूर्ण माहिती आहे ती तुमची हॅक होऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमच्या योजनेचे बंद झालेले पैसे तुम्ही पुन्हा एकदा सुरू करू शकता. आता काय की ऑगस्ट महिन्याचे पैसे, सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्रितपणे आले तर 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु जून-जुलैचे पैसे तुम्ही अपात्रमधून पात्र जर ठरला
तर सरकारला एकच विनंती आहे की 6,000 रुपये एकूण तरी हे पैसे जमा व्हायला पाहिजे आहे. आणि हे ऑगस्ट महिन्याचे पैसे तर नाहीच आले, पण ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे एकत्र आले तर बरे होणार आहे. कारण ऑलरेडी सप्टेंबर महिना सुरू होऊन 1 आठवडा झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही नक्कीच कमेंट करायचं आहे की तुम्हाला जून जुलैचे पैसे मिळाले आहेत का नाहीत, व इथे तुम्हाला एकत्रितपणे 4 महिन्याचे पैसे मिळायला पाहिजे का नको. तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही इथे विनंती अर्ज करायचा आहे. पूर्ण ही जी पडताळणी प्रक्रियेसाठी सहकार्य करायचं आहे, चेकिंग करायचं आहे, ती विचारपूस करायचं आहे. तुम्ही त्या संबंधित विभागाकडे जाऊन महिला व बाल विकास विभाग आहे, तिथे जे अधिकारी आहे त्यांच्याकडे जाऊन नक्की चौकशी करायची आहे की आमचे पैसे का बंद झालेत, आम्ही नियमात बसत आहोत, तर आमचे पैसे नक्कीच आमचे सुरू व्हायला पाहिजे आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच बहिणींपर्यंत पोहोचवायची आहे. पण एक लक्षात घ्या, ज्या निकषांमध्ये तुम्ही जर बसत नसाल, म्हणजे काय 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त किंवा दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेताय, शेतकरी बहिणींसाठी 500 रुपये निधी मिळतच आहे, प्लस तुमच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे, तुम्ही सरकारी नोकरी करताय, तर अशा महिलांना पैसे मिळणार नाही. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.